नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांचं सारथीमार्फत जी एक्झामिनेशन घेण्यात आलेली होती ते एक्झामिनेशन ज्यांची क्वालिफाय झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ असणार आहे। आता वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी या मुलांच्या एक्झामिनेशन घेण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये तुम्हाला फ्री कोचिंग दिलं जातं। त्यामधलीच एक एक्झामिनेशन आहे ती आहे MES। तर या MESच्या मुलांसाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। सो इन्फिनिटी अकॅडमी गेले 2 वर्ष याच्या आधी दोन्ही वेळेला सारथीमार्फत जेव्हा ही अशी स्कॉलरशिप अरेंज केलेली होती तर दोन्ही वेळेला सक्सेसफुली आपण ह्या बॅचेस जे आहेत MPC MESच्या त्यामध्ये प्री असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू असेल तर ह्या सक्सेसफुली रन केलेली एक अशी इन्स्टिट्यूट असणार आहे आणि त्याबद्दलचीच इतर जी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ह्या तुम्ही जर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी देत असाल तर तुम्हाला या कोर्स मार्फत काय काय मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत। सो यामध्ये बघितलं आपण तर बघा काय काय गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड असणार आहेत। तर बघा ही आपले जे इन्स्टिट्यूट आहे असं एकमेव इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या तिन्ही ब्रँचेससाठी हे कोर्सेस आहेत आणि यामध्ये तुम्हाला जे काय तुमचं प्री असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू याचं तर कोचिंग असेलच, सोबतच तुम्हाला आणखी थोडीशी ॲडिशनल मदत म्हणून इन्स्टिट्यूट तुम्हाला काय करणार आहे तर ऑफलाईन कोचिंग सोबतच तर तुम्हाला जे काय AC जे तुमची लायब्ररी असणार आहे ते सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला। अभ्यासाशी रिलेटेड जे काय बुक्स असतील तुम्हाला तर तेही बुक्स तुम्हाला स्टडी पर्पजसाठी देणार आहेत आणि त्यासोबतच बाकीचं जे काय रिक्वायरमेंट्स असतात ज्याचं तुम्हाला काही भार पडू नये तुमच्या अंगावर तर सगळ्या स्टेशनरी असेल, बॅग्स असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आता डिजिटल सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये आणखी चांगली मदत व्हावी यासाठी सॅमसंगचा टॅबसुद्धा तुम्हाला जो आहे हा या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे। सोबत बघा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन करत असाल, MPCच्या MESच्या मेन्सचं जरी प्रिपरेशन करत असाल तरी बरीचशी मुलं अशी असतात की सायमल्टेनियसली बाकीच्या सुद्धा एक्झामिनेशन देत असतात सरळ सेवेच्या सिव्हिलमधल्या, बरोबर आहे। जसं की आता BMC असेल, TP असेल किंवा सिडको असेल, MIDC असेल अशा बऱ्याचशा एक्झामिनेशन ज्या आहेत त्या बऱ्याचशा एक्झामिनेशन सायमल्टेनियसली देत असतात। तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे आपले ऑनलाईन कोर्सेस असतात तर ते रिव्हिजन पर्पजसाठी किंवा ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस व्हावी ते सुद्धा तुम्हाला या अंतर्गत तुम्हाला हे फ्रीली मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। आपले काही मागचे रिझल्ट्स आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, जे शेअर करत असताना नक्की आपल्याला आनंद होत आहे। तर बघा सारथीमार्फत मागच्या दोन्ही वर्षी जेव्हा या एक्झामिनेशन ज्या घेण्यात आल्या MPCच्या आणि सारथीमार्फत जी मुलं आपल्याशी कनेक्टेड होते आमच्या सोबत कोचिंग ज्यांनी घेतलं होतं तर अशा मुलांचं बघितलं असेल तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत। त्याचेच काही एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर राज्यात 8वा जो असणार आहे रँक हा आपले जे स्टुडंट आहेत जुने ऋषिकेश धामणे तर यांचं 8वा रँक आलेला होता। त्यासोबतच आणखी एक स्टुडंट आहेत आपले ज्यांचा डायरेक्टली राज्यात 5वा जो आहे हा अभिजित सरांचा जो आहे 5वा रँक डायरेक्टली आला होता। हे सुद्धा आपल्याकडं सारथी अंतर्गतच कोचिंग यांनी घेतलेलं होतं। तर या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगायच्या होत्या। सोबतच आणखी काही गोष्टी आहेत जसं की जर बघितलं आपण तर टॅब सोबतच तुम्हाला आणखी काय मिळणार आहे तर जे मी तुम्हाला कोर्सेस सांगितले जे ह्या ॲप थ्रू आपल्याला जे ॲप आहे आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं हे या थ्रू तुम्हाला हे फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत। इथं तुम्हाला काही त्या कोर्सेसचे इन्फॉर्मेशन दिलेले आहे जसं की तुम्हाला BMCची जे कोर्स आहे सध्या सुरू आहे किंवा ATPचं सुद्धा ॲड आलेले आहे तर ATPचं असेल। कारण काय विद्यार्थी फक्त एकच एक्झामिनेशन देत नाही, तो जरी मेन्स देत असेल, मेन्सची तयारी करत असेल तरी सुद्धा सायमल्टेनियसली बऱ्याचशा एक्झामिनेशनचं तो प्रिपरेशन करत असतं। त्यासाठी हे तुम्हाला आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल बेनिफिट्स तुमचे असणार आहेत। सो ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची सुद्धा बॅच असेल ज्यामध्ये BMC, WRD, MGPA बाकीच्या सगळ्या एक्झामिनेशनचं जे प्रिपरेशन आहे ते या बॅचमध्ये तुम्हाला करून घेतलं जाईल। ठीक आहे, तर या गोष्टी एक समरी सांगायची झाली तर यामध्ये तुम्हाला ॲडिशनल बघा काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगत आहे की आपले इन्फ्रास्ट्रक्चर पहिले तर अगदी एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे। कारण तुम्ही इथं आपल्याकडे ऑफलाईन क्लाससाठी येणार आहात तर अगदी चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत। त्यानंतर काय असणार आहे टीचिंग जे असणार आहे आपले पूर्णपणे डिजिटल बोर्डवर असणार आहे। त्यानंतर बाकीचे CCTV फॅसिलिटी असेल, वायफाय फॅसिलिटी असेल, क्वालिटी नोट्स असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्स थ्रू बघायला मिळणार आहेत। याचंच थोडेसे मी तुम्हाला इथं इमेजेस दाखवतो। ही क्लासरूम किंवा आपलं जे डिजिटल बोर्ड आहे तुम्हाला इथं इमेजेस थ्रू दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। त्यासोबतच सगळ्यात आणखी एक महत्त्वाची स्टेज असते प्री झाल्यानंतर, मेन झाल्यानंतर सगळ्यात आणखी एक क्रुशियल पार्ट असतो तो असतो आपला इंटरव्ह्यू। तर ह्या इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी जी आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये करून घेतली जाते। तर ही मॉक इंटरव्ह्यू सुद्धा तुमचे घेतले जातील आणि जे MPCचे जे आधीचे मेंबर्स आहेत जे या पॅनलचे मेंबर्स असायचे जे रिटायर झालेले आहेत
असे मेंबर जे आहेत तर असे मेंबर्स तुमचे इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यू घेतल्यावर तुम्हाला गाईडलाईन्स देतात, त्याबद्दल तुमचं काय चुकतं, काय तुम्ही मॉडिफिकेशन्स करायला पाहिजे याबद्दलच्या सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला या मॉक इंटरव्ह्यूमध्ये बघायला मिळतात. सो जसं MPSCचं पॅनल असतं सिमिलरली तसंच पॅनल इथं सुद्धा असतं आणि इथं तुम्हाला त्याचाही गाईडलाईन्स जो आहे त्याचाही गाईडलाईन्स त्याचाही गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, हे एक असणार आहे. सोबत जर बघितलं तर आणखी फॅकल्टी सोबतचं काउन्सिलिंग सेशन असतील. तुम्हाला कधीही काही काउन्सिलिंगची गरज असेल तर ते सेपरेट तुम्हाला इथं फॅसिलिटी मिळणार आहे. आणखी तुम्हाला अभ्यास करत असताना आणखी काय तुम्हाला फॅकल्टी सोबत किंवा इन्स्टिट्यूट सोबत जर काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर त्यासाठी आपली हेल्प सेंटर सुद्धा असणार आहे, जे नेहमी तुम्हाला तत्पर राहतं काही इन्फॉर्मेशन किंवा काही हेल्प पाहिजे असेल त्यासाठी. त्यानंतर ह्या काही इमेजेस आहेत आपल्या लायब्ररीच्या, या लायब्ररी सुद्धा मला म्हणजे आपली जी स्वतःची लायब्ररी आहे ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुमची जी लायब्ररी आहे ती सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यामध्ये सुद्धा आपला इन्स्टिट्यूट तुम्हाला मदत करणार आहे. बुक्स बघितला तर बऱ्यापैकी जे एक्झामिनेशन्स या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सिव्हिलच्या एक्झामिनेशन्स घेतल्या जातात या सगळ्या एक्झामिनेशनसाठी आपलं त्या एक्झामिनेशनशी रिलेटेड सगळे बुक्स जे आहेत ते बुक्स अवेलेबल आहेत. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याचीही मदत तुम्हाला होणार आहे. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, त्यांच्यासाठी सुद्धा बुक जे आहे ते बुक्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करण्यात येतील. त्यानंतर आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला उपयोगी पडतात, जसे की फॉर्म्युला शीट्स असतील, डेफिनेशन शीट्स असतील, याही तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये खूप मदत करतील. त्याही तुम्हाला अवेलेबल करण्यात येतात. सो बॅग वगैरे स्टेशनरी या गोष्टी ज्या मगाशी सांगितल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यापेक्षा आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते असणार आहे म्हणजे तुमचं फॅकल्टी पूल. तुम्ही जर बघितला तर मेन्ससाठी असेल किंवा प्रीसाठी असेल सगळी एक्सपिरियन्स फॅकल्टी असणार आहेत. या MPSCचं जे काही MAचं प्रीची जी स्टेज असते ते शिकवण्याचा अनुभव असणारी फॅकल्टी सगळी आपल्याजवळ असणार आहे. म्हणजे ज्यांना राज्यसेवा लेवलची जी काय टीचिंग आहे हे ज्यांनी दिलेलं आहे आतापर्यंत बरीच वर्ष अशी फॅकल्टी असणार आहे. आणि इकडं डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह शिकवण्याचा अनुभव असणारी सगळी तुमची ही जी काय मेन्सची फॅकल्टी असणार आहे. तर अशा पद्धतीची फॅकल्टी टीम सुद्धा तुमच्याजवळ खूप चांगली आणि सब्जेक्ट वाईज असणार आहे. असं नाही की एकच फॅकल्टी आणि खूप सारे सब्जेक्ट असं नाही, बरेचसे फॅकल्टी पूल असणार आहे. इथं तर तुम्हाला एक लिमिटेड दिसत आहेत पण हे सोडून पण आणखी बरेचसे फॅकल्टी जे आहेत हे फॅकल्टी या कोर्समध्ये तुम्हाला असणार आहेत, जे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार शिकवलं जाईल. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुमची तयारी करून घेतली जाईल, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाईल, पेपर तुमचे होतील, ते पेपर चेक केले जातील, त्यानुसार तुम्हाला जे काही मॉडिफिकेशनची गरज आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याही फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. हे सगळे आपले रिझल्ट्स बोलत आहेत, आपलं काम बोलत आहे. बघा तुम्ही जर बघितलं तर अगदी 2018 पासून हे सगळे रिझल्ट्स जे आहेत हे आपण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत आणि कंटिन्युअसली रिझल्ट देत आहोत, दरवर्षी रिझल्ट देत आहोत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या इमेजेस थ्रू दिसेल. हे सगळे एक्झामिनेशन वाईज सगळे रिझल्ट्स तुम्हाला इथं मी शो करत आहे. तुम्हाला जर इथं बघितलं तर अगदी टॉप रँक पासून तुम्ही जर बघितला तर हे टॉप रँक 1 पासून आपण रिझल्ट्स आतापर्यंत दिलेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काय सारथीचे स्टुडंट आहेत आणि ज्यांना आता प्रेफरन्स द्यायचा आहे, ज्यांना प्रायोरिटी द्यायचं आहे, तर नक्की प्रायोरिटी देत असताना एक नंबरला इन्फिनिटी अकॅडमीचा विचार तुम्ही नक्की करावा. थँक्यू.